आमच्या खानदेशात संध्याकाळी जेवायला काय बनवायचं हा प्रश्न दूरच राहतो, कारण की रोज संध्याकाळी प्रत्येकाच्या घरी खिचडीही बनते. तर कशी वाटते खिचडी बघून? अशी वाफाळती खिचडी बघून तुम्हालाही तोंडाला पाणी सुटलं असेल. तर चला बघूया अस्सल खानदेशी खिचडी कशा प्रकारे बनवली जाते. त्यासाठी लागणारं साहित्य: बटाटा, टमाटा, कांदा, वाटाणे, हिंग, कढीपत्ता, लसूणमध्ये ठेचलेलं, लाल मिरची, हळद, गरम मसाला. कुकरमध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन आणि कढीपत्त्याची फोडणी द्यावी. शेंगदाणे तळून घ्यावे. नंतर बटाटा, कांदा घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. ते परतल्यानंतर त्यामध्ये लसूणमध्ये ठेचलेली आपली लाल मिरची ती चांगल्या प्रकारे परतवून घ्यावी. सोबतच त्यामध्ये थोडी हळद आणि गरम मसाला टाकून एकजीव चांगलंरित्या करून घ्यावे. वरून टमाटा घालून थोडेसे मीठ टाकावे, जेणेकरून टमाटा शिजण्यास मदत होते. वरून वाटाणा घालावा आणि चांगल्या पद्धतीने परतवून घेतल्यानंतर वरून पाणी सोडावे. थोडे तांदूळ घेऊन त्यात तुरीची डाळ, थोडीशी मसूर डाळ घालून धुवून घ्यावे आणि कुकरमध्ये टाकून मसाला आणि तांदूळ एकजीव करून घ्यावे. लागेल तेवढं पाणी त्यात ॲड करावं आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून मीठ घालून कुकरचं झाकण लावून घ्यावे. 3 शिट्ट्यांमध्ये तुमची खिचडी ही तयार असणार आहे. जर तुमच्याकडेही अशी खिचडी होत असेल तर मला कमेंट नक्की करा. आलं ना तोंडाला पाणी?